आदरणीय संजयजी राऊत साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। काय नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या आजच्या या प्रचार सभेत जमलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी, व्यासपीठावरील शिक्षण क्षेत्रातील, राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व प्रमुख व्यक्ती, मराठा विद्याप्रसारक समाज या प्रमुख संस्थेचे नेतृत्व करणारे नितीनजी ठाकरे, अनेक शिक्षक संघटना, शैक्षणिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे, नाव लक्षात ठेवा, कंसात पाटील, BCom LLB, हे लक्षात ठेवा। असे अत्यंत सुविद्य आणि ज्यांचा खरोखरच शिक्षण क्षेत्राशी संबंध आहे आणि जे खरोखर शिक्षकांचं नेतृत्व करू शकतील या राज्यातील, असे हे संदीप गुळवे। यांना महाविकास आघाडी, ते शिवसेनेचे उमेदवार आहेत, पण चिन्ह त्याच्यावरती नसतं, मशाले चिन्ह नाही, बरोबर ना, चिन्ह नाही। त्यांच्या नावासमोर काळजीपूर्वक एक, आमचा अनुभव अत्यंत वाईट आहे मुंबईमध्ये, ठाकरे साहेब, सगळ्यात जास्त मतं बाद होतात ते पदवीधर मतदारसंघामध्ये। पदवीधर मतदारसंघ जे आहेत, मुंबईचे असतील, बाहेर असतील, आदिवासी पाड्यांवरची मतं कमी बाद होतात, ग्रामीण भागातली मतं कमी बाद होतात, पण शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघामध्ये मतं बाद होण्याचं प्रमाण शरद पाटीलजी प्राध्यापक हे वाढलेलं आहे। याची कारणं शोधावी लागतात। लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, हे जे काय आहे सध्या, पण नाशिक मतदारसंघात ह्या वेळेला शिक्षकांची मतं बाद होणार नाहीत, याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। मतं का बाद होतात याचा शोध मला ह्या वेळेला लागला। हजाराच्या आसपास किंवा जास्त बोगस शिक्षकांचं मतदान इथे नोंदवलं गेलं। काय म्हणजे मला आश्चर्य वाटलं। आता आम्ही राजकारणातले लोक आहोत, आम्ही हेराफेरी करतो, आम्ही मतदारांना आणतो, बसवतो, मतं द्यायला सांगतो, आम्ही बऱ्याच गोष्टी करतो राजकारणामध्ये, आपण करत असतो। पण शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षकांची मतं मिळावीत यासाठी बोगस शिक्षकेतर कर्मचारी ह्यांची मतं नोंदवली जातात आणि मला असं वाटतं हीच मतं शक्यतो बाद होतात।
पण ही प्रथा आणि ही परंपरा ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला मोडून काढायची आहे संदीप गुळवे यांच्या निमित्ताने. आता या निवडणुकीत शिवसेना आहे आणि सुधाकर बडगुजर यांच्यावर जबाबदारी आहे ही सगळी बोगस मतं शोधून काढायची आणि त्यांच्यावर खटले दाखल करायचे. हे सगळे बोगस आणि त्यांची नोंदणी करून घेणाऱ्या संस्था आणि जे कोणी नेते आहेत आम्हाला माहिती आहेत कोण आहेत ते निवडणुकीला उभे आहेत, ह्यांच्यावरती खटले दाखल करायचे. पुन्हा कधी शिक्षकांच्या प्रतिष्ठेशी कोणी खेळणार नाही, शिक्षकांना बदनाम करणार नाही, अशा पद्धतीचं काम आपण या निवडणुकीत करायचं आहे. आम्ही लोकसभा लढतो, विधानसभा लढतो, जिल्हा परिषदा लढतो, फार सोप्या निवडणुका वाटतात. पण जी तुमची शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे ही फार सोपी वाटत नाही. 54 तालुक्यांचा मतदारसंघ, 54 ठाकरे साहेब, 54 तालुक्यांचा मतदारसंघ, 6-7 जिल्हे, उमेदवार आणि त्याचे सहकारी गेल्या काही महिन्यापासून या 54 तालुक्यातल्या शिक्षकांना भेटत आहेत, संस्था चालकांना भेटत आहेत, पुढाऱ्यांना भेटत आहेत. म्हणजे इतका मोठा मतदारसंघ पाहिल्यावर आणि तुमची सुधाकर बडगुजर तर अनेक दिवस बाहेरच आहेत. राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रापेक्षा तुमची यात्रा मोठी आहे. गुळवे कुठे आहेत? गुळवे धुळ्याला आहेत. अरे बाबा, गुळवे कुठे आहेत? गुळवे जळगावला आहेत. गुळवे कुठे आहेत? नंदुरबारला कुठेतरी आहेत, शहादामध्ये आहेत. गुळवे कुठे आहेत? गुळवे नगरमध्ये आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं इतका मोठा मतदारसंघ पिंजून काढायचा आणि प्रत्येक शिक्षक मतदारसंघापर्यंत पोचायचं ही साधी गोष्ट नाही आहे. जो खरोखर या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करू इच्छितो, शिक्षकांचे प्रश्न सोडवू इच्छितो, प्रश्न समजून ते भविष्यात सभागृहात ज्याला मांडण्याची इच्छा आहे, असाच माणूस इतकी वणवण पायपीट करू शकतो आणि ती संदीप गुळवे यांनी केलेली आहे. नाही तर काल मुख्यमंत्री आले होते या नाशिक शहरामध्ये. नाशिक शहरामध्ये मुख्यमंत्री आले, कशाकरता आले? तर म्हणे त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले. यांचा आणि शिक्षणाचा संबंध काय या मुख्यमंत्र्याचा? गेल्या 1.5-2 वर्ष मुख्यमंत्री आहेत. शैक्षणिक धोरणावर, शिक्षकांच्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर या महाशयांनी एक शब्द तरी कधी उच्चारलायचं असेल तर मला सांगा. असे मुख्यमंत्री या नाशिकमध्ये आले आणि माझ्या उमेदवाराला विजयी करेन असं सांगितलं. मी म्हटलं म्हणजे काय करणार आहेत ते? तर त्यांनी शिक्षकांच्या मताचा भाव लावला. शिक्षकांच्या मताचा भाव लावणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे. ही या शिक्षण क्षेत्राची आणि शिक्षणाची बदनामी या राज्यात करणारं सरकार, आपल्याला त्याला छेद द्यायचा आहे. आणि त्यांच्याच उमेदवारांनी सांगितलं ना, शिक्षकांना गुलामासारखं राबो. काय म्हटले ते? शिक्षक तुमचे गुलाम राहतील. शिक्षकांना तुम्ही आधीच वेडविगार करून ठेवलेला आहे. अनेक शिक्षकांचे प्रश्न जे असे आहेत, अनेक संस्थांचे प्रश्न आहेत, तुम्ही त्यांना वेडविगाराचंच काम दिलेलं आहे. अनेक संस्था तुम्ही संकटात आणलेल्या आहेत. या देशात आणि या राज्यामध्ये सगळ्यात जर दुःखी आणि कष्टी कोणी असतील तर पहिला शेतकरी आणि नंतर शिक्षक. शेतकरी आणि शिक्षक. आणि ज्या राज्यात किंवा ज्या देशामध्ये शेतकरी आणि शिक्षक हा समाधानी नसतो
ते राज्य आणि तो देश कधी सुखी होऊ शकत नाही असं इतिहास सांगतो. गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतोय, आम्ही समाजकारणामध्ये आहोत, राजकारणामध्ये आहोत, पत्रकारितेमध्ये आहोत. शिक्षकी पेशाला या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा होती. शिक्षक म्हटलं का आदराने पाहिलं जायचं, प्रेम ममत्व वाटायचं. शिक्षकाला स्वावलंबी करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या आपल्या अनेक पूर्वीच्या नेत्यांनी, समाजसुधारकांनी फार मोठं काम केलेलं आहे. शिक्षणाचा व्यापार झालेला नव्हता, बाजार झालेला नव्हता. तेव्हाही अगदी महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून कर्मवीर भाऊराव पाटील असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक संस्था चालक अनेकांनी या क्षेत्रात काम केलं आणि शिक्षकाला, या शिक्षकी पेशाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून दिली. पण गेल्या काही वर्षामध्ये शिक्षकाच्या हातामध्ये भिकेचा कटोरा देण्याचं काम राज्यकर्त्यांनी केलं. शिक्षकाला याचक केलं. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय. मगाशी आपण उल्लेख केला, जुनी पेन्शन योजना 2005 सालापासून आपण सगळे त्याच्यासाठी भांडतो. 2005 सालापासून जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न प्रलंबित पडलेला. या देशाचे पंतप्रधान अनेक विषयावर चर्चा करतात, मन की बात करतात, चर्चा करतात. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सरकार पाडण्यासाठी 50-50 कोटी रुपये हे आमदारांना, खासदारांना देण्यासाठी आहेत. मतं विकत घेण्यासाठी यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची खोकीच्या खोकी पडलेली आहेत. पण जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर शिक्षकांशी चर्चा व्हावी, त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा व्हावी, त्यांच्या प्रश्नाला चालना मिळावी, यासाठी गेल्या काही वर्षामध्ये कोणी आवाज उठवलाय. मग कॅबिनेटमध्ये असेल, विधिमंडळात असेल, मला तरी दिसलं. सरकार सोडून द्या, जे शिक्षकांच्या मतांवर आतापर्यंत निवडून आलेले लोक आहेत, शिक्षक मतदारसंघ ज्याला आपण म्हणतो, खास त्यासाठी आपण निर्माण केलेले आहेत. या शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या तुमच्या प्रतिनिधींनी तरी या प्रश्नावरती सभागृहामध्ये कधी जोरकसपणे आवाज उठवलाय? अनेक प्रश्नावर सभागृह बंद पाडली जातात. लहान लहान प्रश्नावर सभागृहात गोंधळ घातला जातो, सभागृह बंद पाडली जातात. पण शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर सभागृह बंद पाडावं, सरकारचं आणि राज्याचं लक्ष वेधून घेतलं जावं, अशी भूमिका एखाद्या आमदारानं घेतली हे कधी मला दिसलं नाही. 2012 सालापासून शिक्षक भरती बंद आहे. किती ताण शाळांवरती, शिक्षकांवरती, संस्थांवरती असेल. शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. इतरांचं सोडून द्या, पण जे शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले आहेत, निदान त्यांनी तरी ह्या प्रश्नावरती आपला आवाज बुलंद केला असता तर हा प्रश्न नक्कीच पुढे सरकला असता. याचं कारण असं हे यासाठी होत नाही, शिक्षण क्षेत्राशी, शिक्षणाशी, शाळांशी, महाविद्यालयाशी कोणताही संबंध नसलेले राज्यकर्ते या महाराष्ट्राला लाभलेले आहेत. पैशाची ताकद याच्या पलीकडे सत्ता टिकवण्यासाठी त्यांना दुसरं काही दिसत नाही. संदीप गुळवे यांची ताकद जी आपण पाहतोय गेल्या काही दिवसापासून, ती त्यांना विजयाकडे घेऊन जाणारी आहे.
अशा अनेक संस्था मी पाहतोय. मी फोन केला, आम्ही गुळव्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आम्ही संदीप गुळवे यांना विजयी करणार. मी आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब हे स्वतः अनेकांना फोन करतोय, स्वतः आम्ही अनेक ठिकाणी बैठका घेत आहोत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याचे धाबे दणाणले आणि मुख्यमंत्री या नाशिक जळगाव भागामध्ये फिरू लागले. पण त्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही शिक्षकांच्या स्वाभिमानाचा लिलाव करू शकत नाही जसा तुम्ही इतर वेळेला करता. तुम्ही शिक्षकांना खोटी आश्वासनं आता देऊ शकत नाही, कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. हे कालच्या लोकसभा निवडणुकींच्या निकालानं स्पष्ट केलेलं आहे. या विधान परिषदेच्या जागा ज्या आहेत, मग पदवीधर असतील, शिक्षकांच्या असतील, ह्या निवडणुकीत सुद्धा या राज्याची जनता, मतदार, शिक्षक आणि पदवीधर हे ॲडव्होकेट संदीप गुळवे यांच्या पाठीशी उभे राहतील. मला मगाशी कागद दिला की काल मुख्यमंत्री आले आणि त्यांनी काय सांगितलं, आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर कालच्या सभेत मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही आश्रमशाळेचे वेळापत्रक 11 ते 5 करू आणि इतर प्रश्न सोडू. आपण 2.5 वर्ष मुख्यमंत्री आहात महोदय, मग आश्रमशाळेचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न तेव्हा का सोडवले नाहीत? निवडणुका आल्यावर तुमचा उमेदवार आता घरी जाणार आहे याची खात्री पटल्यावर आपण आदिवासी आणि आश्रमशाळेच्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये आपल्याला कंठ फुटलेला आहे. 2.5 वर्ष आपण राज्य करताय, त्याच्या आधी आपण सरकारमध्ये होता. मला आठवते माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष. त्यांच्याकडे गेलेला प्रत्येक प्रश्न त्यांनी कसा सोडवला. मधल्या काळामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन मुंबईत झालं. करोना काळामध्ये अंगणवाड्या बंद होत्या. त्यांचा पगार आता द्यायचा की नाही असा प्रश्न निर्माण झाला. अंगणवाड्या बंद आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश काढला, अंगणवाडी सेविकांना घरपोच पगार मिळेल. त्यांची घरं चालली पाहिजे, त्यांच्या चुली पेटल्या पाहिजे. समाजाविषयी, आपल्या लोकांविषयी आत्मीयता असलेला मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी हे अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून शिक्षक मतदारसंघामध्ये उद्या मतदान करताना आपण ती काळजी घेतली पाहिजे. फार गमतीशीर उमेदवार इकडे उभे आहेत. साखर सम्राट उभे आहेत. आता साखर सम्राट त्यांनी कारखाना चालवावा, उत्तम कारखाना त्यांनी चालवावा, लोकांना साखर द्यावी, लोकांना गुळ द्यावा. गुळवे आमचे आहेत ना, तुम्ही गुळ द्या. एक म्हणे मद्य सम्राट आहेत, तुम्ही गुत्त्यावर बसा. तुम्ही इथे काय करताय? संदीप गुळवे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. ते रयत शिक्षण संस्थेवर त्यांनी काम केलं आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत ते काम करत आहेत. अनुभव दांडगा आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावरच वाटतं की ते शिक्षकांचे प्रश्न सोडवतील. चेहरा हसतमुख, सकारात्मक, पॉझिटिव्ह, रडगाणं नाही, जिंकण्याची जिद्द आहे आणि म्हणून ते जिंकणार आहेत. असाच माणूस तुमचे प्रश्न सोडवू शकेल. नितीन ठाकरे साहेब आपलं भाषण मगाशी मी ऐकत होतो. तुम्हाला बरेच शुभशकून झालेले आहेत. राजाभाऊ वाजे खासदार झाले, तुमचे सदस्य. शोभाताई बच्छाव खासदार झाल्या, तुमचे सदस्य. आता तुमचे संचालक आमदार होत आहेत. आता माझा प्रश्न असा आहे सगळ्यांना, सदस्य आणि संचालक
यांचा शुभ शकुन आहेच. आता तुमचं काय करायचं? आता तुम्ही आता ठाकरे साहेब तुम्ही निर्णय घ्या. बघा सगळे कसे छान दिसतात, गळ्यामध्ये भगवे मफलर. पहा, मागे पहा, पुढे पहा. ज्यानी ज्यानी गळ्यामध्ये भगवं घातलेला आहे त्यांचा मार्ग निर्वेदपणे असा पुढे गेलेला आहे. आपण तर त्या संस्थेचं नेतृत्व करता, त्याच्यामुळे आपलं जे ताट आहे ते मोठं असायला पाहिजे. असो, मी गंमत नाही करत. स्वतः ठाकरे साहेबांनी या आमच्या अनेक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. आता गुळवे साहेबांसाठी प्रयत्न करतात. मी आपल्याला यासाठी तिथे उभा आहे सांगण्यासाठी, महाराष्ट्रातलं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकीय वारं झपाट्याने बदलते आपण पाहिलं असेल. आणि या प्रवाहामध्ये आता आपण सामील व्हायला पाहिजे. शिक्षक हा सगळ्यात मोठा आदर्श निर्माण करणारी संस्था आहे. शिक्षक बऱ्याच गोष्टी घडवू शकतो. तो विद्यार्थ्यांपासून पालकापर्यंत आणि घरापर्यंत पोचणारी ती संस्था आहे. पुढल्या 3-4 महिन्यामध्ये आपल्याला आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये बदल घडवण्यासाठी कष्ट करावे लागतील. मगाशी मालेगावच्या मुख्याध्यापिका मला भेटल्या, आता काय समोर बसल्यात. आप पाहते ना किती वर्ष आपण मुख्याध्यापिका आहात. मला आनंद वाटला. 33 वर्ष या मालेगावला मुख्याध्यापिका, वर्ष शिक्षकी पेशा घेऊन काम करणारी ही पिढी आहे. आणि तुम्ही म्हणाल तुम्ही शिक्षकांविषयी इतक्या आत्मीयतेनं का बोलताय? माझी बायको शिक्षिका आहे, माझी पत्नी शिक्षिका आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटी मोठी संस्था आहे. 30-35 वर्ष तीही शिकवत राहिली. त्याच्यामुळे मला शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या वेदना जास्त माहिती आहे. आपल्याला माहिती आहे. आपण सगळ्यांनी एकजुटीनं संदीप गुळवे यांना मतदान करायचं आहे. मगाशी ठाकरे साहेबांनी पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी सांगितली. आपल्याला कोणत्याही फेऱ्यामध्ये अडकायचं नाही. आपल्याला पहिल्या फेरीमध्ये ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना 40,000 मतं मिळवून द्यायची आहेत. किमान 40 चालतील ना? 40,000 मतं घेऊन पहिल्या फेरीमध्ये हा आपला आमदार जिंकून आला पाहिजे. आणि ज्या प्रकारचं वातावरण या उत्तर महाराष्ट्रात नगरमध्ये मला दिसतंय, 40,000पेक्षा जास्त मतं संदीप गुळवे यांना मिळतील आणि शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून ते विधिमंडळात जातील. आणि तिथे एकदा विधिमंडळात पोचल्यावर एक लक्षात घ्या, फरक कसा आहे, ते शिवसेनेचे आमदार असणार आहेत. त्याच्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासाठी तुमच्या इतकेच आम्ही त्यांच्या पाठीशी आग्रही असू. उद्धव ठाकरे साहेब आग्रही असतील. कारण जेव्हा एक निवेदन आपण त्यांच्याकडे देणार आहात त्याची एक प्रत शिवसेना भवनात आणि मातोश्रीवर सुद्धा जात असते. प्रश्न सुटले की नाही ही पाहण्याची जबाबदारी मग त्यावेळेला आमची असते. आणि प्रश्न यासाठी सुटणार आहेत, नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री होणार आहे. आणि त्या मुख्यमंत्र्याकडून पहिलं काम जर कोणतं करून घ्यायचं असेल तर ते शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहू नये असे अनेक प्रश्न आहेत. त्यातले प्रमुख प्रश्न आपण सोडवूया. आणि मला खात्री आहे नाशिकचं सगळ्यात मोठं मतदान आहे सुधाकर भाऊ. नाशिकचं मतदान मोठं आहे. किती आहेत? 26,000 मतदान नाशिकला आहे. 26,000. या 26 पैकी किमान मी तर म्हणेन 25,000 आपल्याला पडलं पाहिजे. पण जास्तीत जास्त मतदान आपल्याला पडेल आणि आपण सगळे संदीप गुळवे यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल हा विश्वास, आत्मविश्वास मी व्यक्त करतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.